DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा. दोन महिन्यापूर्वी स्फोटच्या मुलाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याच्या अतिदुःखातूनच कांबळे कुटुंब अद्याप सावरलेही नव्हते. तोच काल दिनांक 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी दुपारी 12 वाजेच्या सुमारास त्यांच्यावर पुन्हा एकदा नियतीने भीषण आघात केला. सोनपेठ शहरातील दहीखेड परिसरातील रहिवासी गौतम बाबासाहेब कांबळे यांच्या राहत्या घराला शॉर्ट सर्किटमुळे अचानक भीषण आग लागली. या दुर्घटनेत घरातील रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने आणि संपूर्ण संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले. प्राप्त माहितीनुसार दुपारी अचानक झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आगीची ठिणगी पडली आणि काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. घरातील गॅस शेगडीच्या पाईपने पेट घेतल्यामुळे आग अधिकच भडकली. या दरम्यान आगीच्या प्रचंड उष्णतेमुळे घरातील एका गॅस टाकीचा भीषण स्फोट झाला. या स्फोटच्या आवाजाने संपूर्ण दहीखेड परिसर हादरून गेला आणि आगीचे प्रचंड लोट बाहेर पडू लागले. या भीषण प्रकारामुळे परिसरात एकच धावपळ व भीतीचे वातावरण पसरले. घटनेची माहिती मिळताच सोनपेठ नगर परिषदेची अग्निशमन मोटरसायकल बाईक तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. नगर परिषद कर्मचारी शेख मशीन आणि मुंजा उफाडे यांच्यासह आशिष मुंढे, बाळू आवाड, शिवम कांदे, संतोष नरहिरे, कृष्णा माने, राजेश महात्मे, अमोल महात्मे, अमोल मुंढे, गणेश खरात, सिद्धू किरवले, भैया वाकडे व तालुक्यातील 40 ते 50 युवकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मदतीसाठी धाव घेतली. पाण्याच्या बादल्यांचा मारा करत या तरुणांनी शर्थीचे प्रयत्न करून आग पूर्णपणे आटोक्यात आणली. आग आटोक्यात आल्यानंतर घरात पाहणी करत असताना पहिल्या टाकीच्या स्फोटानंतर घरात असलेली इंडियन कंपनीची दुसरी गॅस टाकी प्रचंड उष्णतेमुळे फुगल्याचे समोर आले. पहिली टाकी फुटल्यामुळे ही दुसरी टाकीही कोणत्याही क्षणी फुटून जाऊ शकते आणि मोठा स्फोट होऊ शकतो. या भीतीमुळे परिसरात अचानक प्रचंड घबराट पसरली. या अतिशय गंभीर व थरारक प्रसंगी स्थानिक तरुण आशिष मुंढे यांनी अत्यंत प्रसंग सावधान राखत तात्काळ गॅस एजन्सीच्या मालकांशी संपर्क साधला. माहिती मिळताच गॅस एजन्सीचे कर्मचारी नारायण मिसाळ व आशिष मुंढे यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून ती प्रचंड तापलेली टाकी आणि फुगलेली गॅस टाकी पेटत्या घरातून बाहेर काढली व सुरक्षित ठिकाणी नेऊन निकामी केली. त्यांच्या या शौर्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. दुर्घटना घडल्याचे समजता सोनपेठचे नगराध्यक्ष परमेश्वर कदम यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. स्फोट आणि आगीमुळे अत्यंत हताश झालेल्या पीडित कांबळे कुटुंबाला त्यांनी धीर दिला. तसेच तातडीची मदत म्हणून आवश्यक कपडे, रेशन आणि भांडी-कुंडी उपलब्ध करून दिली. अत्यंत गरिबीत असलेल्या आणि एका पाठोपाठ एक संकटात सामना करणाऱ्या कांबळे कुटुंबाचा शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगी संपूर्ण संसार जळून खाक झाला आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासनाने या पीडित कुटुंबाला लवकरात लवकर जास्तीत जास्त शासकीय मदत द्यावी अशी जोरदार मागणी सोनपेठ वासियांकडून केली जात आहे. DPA न्यूज साठी प्रतिनिधी कल्याण वाघमारे, सोनपेठ. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.